आज 6 जून प्रथितयश कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन। शांता शेळके अतिशय तरल लिहिणारी काव्य एक कवयित्री। काही गीतांबरोबर आपण जसं आपल्याला समजतं त्या गीतांबरोबरच आपलं भावविश्व जोडलं जातं आणि आपण त्या गीतांबरोबर जगू लागतो। लहानपणी आठवतं शांता शेळकेंचं पहिलं गीत जे माहीत झालेलं आहे ते होतं, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची। तेव्हा रेडिओ हे ऐकायचं माध्यम असायचं आणि मग त्यात गीत झाल्यानंतर कवी किंवा कवयित्रींचं नाव सांगायचं एक पद्धत होती आणि त्यामुळे मग शांता शेळके हे नाव असं मनात रुजलं गेलं, बिंबलं गेलं, ते आतापर्यंत पण आहे। या गाण्यांबरोबरच आपण वाढत मोठे झालो। लोक येतात जातात आणि त्यांच्या काव्यरूपाने स्मृतीमध्ये राहतात। पुढे कॉलेज लाईफ मध्ये गेल्यानंतर शांता शेळकेंच्या त्या गाण्याने खूपच धुमाकूळ घातला होता। अरे वा, असं छान वाटायचं ऐकायला आणि फेमस झालेलं होतं ते गीत। त्याबरोबरच एक गीत अगदी अल्लडता असलेलं ते फार आवडायचं, सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आवडतं होतं आमचं। काय बाई सांगू कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेले आज, काय बाई सांगू कसं ग सांगू। कॉलेज विश्वात असताना अशी त्यांची अनेक गाणी आली, त्यातली बरीच गाणी मनात रेंगाळत राहिली, आजही राहतात। किती काळ उलटला तरी ती गाणी नव्याप्रमाणेच वाटतात। असंच एक तरल गीत त्यांचं, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का, तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते। अतिशय सगळे विषय, सगळे गीत प्रकार हाताळणारी ही एक कवयित्री होती आणि प्रत्येक गीत तसेच लोकप्रिय झालेलं। कोळी गीत म्हणा, भक्तिगीत म्हणा, सर्व प्रकारचं लेखन त्यांचं। लावणी हा प्रकार पण त्यांनी हाताळला। ती लावणी तर आजही सगळ्या स्पर्धांमधून, ग्रुपमधून गायले जाते। रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशीला मी काढीला, हातून घालाव माझ्या साडीला। अजून हे फेमस आहे ही लावणी, मी डोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नटवा हो वल्लव रे रामा। हे तर अतिशय सुंदर गीत त्यांचं। अतिशय चांगली चांगली गीत लिहित असतानाच भक्तिगीत, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी। ती गीताबरोबरच रोमॅन्टिक गाणी पण त्यांनी चित्रपट गीतांमध्ये खूप छान लिहिली। विरहगीतं पण तशीच लिहिली, जीव लगा राहिले रे दूर माझे सारखं एक विरह गीत लिहिलं, किंवा दिसते मजला सुखचित्र नव्हे, एका नववधूची भावना, ते तर खूपच लोकप्रिय झालेलं होतं। दिसते मजला सुखचित्र नव्हे, मी संसार माझा रेखिते, दिसते मजला सुखचित्र नव्हे। थक्क करणारा हा गीतांचा प्रवास आहे। अशा कित्येक गीतांमधून शांताबाई आपल्यामध्ये आहेत। आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त ही सर्व गीतं आज डोळ्यांसमोर झरझर आली।
त्यांच्या एका गीतात त्यांनी म्हटलंच होतं, असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या असेल गीत हे, असे न मी नसे न मी तरीही असेल गीत हे. विनम्र वंदन.